खुल्ला आहे आपण पोच नाही येते. राम राम मित्रा, स्वागत आहे आपलं. तर आज आपलं आहे ना शुक्रवार, तर आपल्याला न्यायची साखरीच्या बाजारी बच्ची. तर आता फायनली उठलोय आपण. आता बच्ची बिच्ची पाजून सगळे गाडीत बिडीत भरून आणलेली. चला मग दाखवतो तुम्हाला मी बच्ची. पाहूया कसं काय होतोय बाजारातचा. वाका काका सोळ्यापेक्षा एकच शेळी नव ना. मेंढी आहे ना. नाही रे मग दरा चला दरा बैठी कोणी माग हां नारिया लेला ओ पुढे पुढे काढायची बच्चे बघ हा इतर मध्ये घुसून मग घुसून जाईल. तर गाईस तर भरली आपली आता गाडीमध्ये कोकरी. तर चला झालोय आपण आता परवासला चालू. तर चालू आहे सध्या आपली गाडी. तर बघूया, दाखवतो तुम्हाला मी कोंडाईबारीचा घाटाचा व्ह्यू. येताना पण दाखवाईन आणि जाताना पण दाखवाईन. चला मग. तर बघू शकता मित्रांनो, हा आमचा कोंडाईबारीच्या घाटाचा व्ह्यू. तर कसं आहे, लोक म्हणतात ना काय झाडी काय हॉटेल काय डोंगर, तसंच हे इकडं आमचं काय हॉटेल आणि काय झाडी. हे बघा कसं आहे. तर बघू शकता मित्रांनो, कोणतरी तो पण बच्ची साखरीच्या बाजारात नेतोय. तर तो सड रोडावर घेऊन उभा आहे. तर बघू शकता. तर चला मग, येतोय तो गाडीची वाट पाहून. चला मग आपला बघू कसं काय प्रवास पुढं. तर हे बघू शकता आपले बच्चे सगळे एकावर एक माना घालून उभी इथं सगळी गाडीमध्ये. इथं हे मागचे भाऊ सगळे बच्चे सांभाळून बसलेले. हे जेवढे पण दिसत आहे तेवढ्यांची सगळ्यांची 2-2 4-4 बच्चे. चला मग पाहू कसं काय. तर फायनली गाईस आपण पोहोचलोय आता बाजारात. तर हे बघू शकता आपल्या मागं सगळा बाजार आहे. हा बघा सगळे जिकडं तिकडं पाहिजे. तर बघू शकता फायनली गाईस आपल्या मागं हा बाजार आहे साखरेचा आमचा. तर चला मग आता आपल्याला पण उतरवायची आहे. चला बघू शकता आपले हे बच्चे उतरवणं चालू आहे. तर चला मग तुम्हाला आपले बच्चे बिच्चे उतरल्यावर दाखवतो सगळ्या बाजाराचा आपण येऊ. चला मग दाखवतो तुम्हाला आपलं सगळं बाजार. फायनली गाईस तर आपले झालंय काम आता बाजारात. आता चाललोय आता घरी निघायची तयारी आहे. तर बाजार आपल्या मागे चालू आहे. हे पाहू शकता बाजार इकडं. आता चाललोय आम्ही आता घरी. चला मग बघूया पुढचा प्रवास कसं काय. थोडं थांबून इथं चहा वगैरे प्यायला आलोय. हे सगळे आपली इथं टीम आहे. बघू शकता चहा प्यायला थांबलो होतो इथं. तर पाहूया, चला चहा पिऊन करू आता पुढचा प्रवास आपण चालू. फायनली गाईस तर चाललोय आता आपण डायरेक्ट घरी. गाडी बिडी सगळं बसून रेडी आहे, बघू शकता तुम्ही. तर चला पाहूया मग पुढचा व्ह्यू कसं काय येतं आपल्याला. गाईस फायनली चाललोय आता आपण घराकडं. तर चला पुढं आपल्याला लागणार आहे कोंडाईबारीचा घाट. तर चला आपण तो घाटाचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवू. तर बघू शकता मित्रांनो, हा आपला कोंडाईबारीचा घाट. तर चला बघू पुढं कसं काय घाट आहे. ते दाखवतो तुम्हाला पूर्ण घाट मी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहतो मी. चला.
तर मित्रांनो इथे एक अपघात झालेला वाटतोय. हा बघा पूर्ण ट्रक पलटी झालाय. ते कोण आता त्याला उठवायची तयारी करताय वाटतं ते. तर आलोय मित्रांनो आपण आता घरी. तर हे बघू शकता आपलं घर इकडं. तर चला आपले मेंढर पण होडरून गेली ते. तर चला आता मेंढराकडे जायची आपली तयारी. तर चला आपण आता जाऊया मेंढराकडं. तर मित्रांनो आपण आलो मेंढराकडं. तर हे बघू शकता हे जो काही गावातले लोक आहेत ते पहा आम्हाला पुढंच नाही जाऊ देऊ राहिले. पहा तिकडनं डायरेक्ट पूर्ण गोळा करून इकडं आणून राहिले ते मेंढर. आणि काही नाही नुसते पट्ट्याची सरकारी जागा आहे. जेवढी तुम्हाला दिसते तेवढी पूर्ण सरकारी जागा आहे. हे पाहून घ्या कसं गोळा करताय. इकडे जाऊनच नाही देऊ राहिलं. मोकळी वाट असून सुद्धा तिकडे जाऊ नाही देऊ राहिले. काय करता हे असं आमचं धनगराचं जीवन आहे साला. हे बघा तिकडनं लाकडं घेऊन जात आहे आणि ते मेंढर माघारी फिरवत आहे. ते बघू शकता. चला पाहूया मग निघू देतात का नाही निघू देतात. तर बघू शकता हे बघ आत्ताशी मेंढर गावात शेवटी त्यांनी गावात गोळा करून काढून दिल्या. आणि हे पहा आत्ता सध्या माघारी निघून चाललं ते. तर काय करता आपलं गाव राहिलं असतं तर थोडं फार मेंढर तिकडं चरली असती. तर हे बाहेर गावाला आपल्याला काहीच करता येत नाही. पाहून घ्या. चला मग पाहूया आता कसं काय. तर मित्रांनो आपण गाववाल्यांनी आपल्याला मेंढर काही चरू नाही दिली. तर आपण तसंच रोड लावून पुढं आणले. पुढं जो आणली तर रोडाने येता येता जेवढा पाणी चालू झाला बेकार पाणी चालू झाला. एकदम हवा आणि पाणी भयंकर आहे बेकार आहे. तर आपण मेंढर तिकडं सोडून पर्यंत हे घरापर्यंत पोहोचलो. तर मी पूर्ण वल्ला होऊन गेलो. बघू शकता. तर हे पाहू तुम्हाला मी लागेच ते ना बेकार पाणी चालू आहे. लागेच ते दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला कितला पाणी चालू आहे. तर गाईस एवढा पाणी चालू आहे. पाहूया आता कधी उघडतो आणि कधी नाही. चला मग पाहू आता आपण. तर खुल्ला आहे मित्रांनो थोडंसा पाणी आता. तर हे बघा उपाशी मेंढर आहे. तर मेंढरांना खायला पण काहीच नव्हतं. तर ते मेंढर सुद्धा उभे राहून नाही राहिले. ते हे बघू शकता थोडा खुल्ला आहे तरी रिमझिम पाऊस चालूच आहे सध्या. हे बघा मेंढर पण इकडे खायासाठी पळत आहे. तर चला पाहूया आता पुढं चारा वगैरे कसं काय भेटतोय आपण. तर मित्रांनो तर पाणी खुलला थोडंसा आणि आपल्याला आता हे बघा थोडंसं मोर आलो आपल्याला तर चराया सापडले. आला की हे बघा मेंढर इकडे चरू राहिले. ते सगळ्यांची मेंढर इथं ह्या चरू राहिले. ते तर थोडं चराया सापडले. आता हे बघा इकडं सगळ्यांची मेंढर चरू राहिले. ते पाहूया आता चरू देतात का कोण तांगाडून देतात. मित्रांनो आपल्या मेंढरांचं झालंय आता काम. बघू शकता इकडं चरत होती तर झाले आता काम. तर आता घरावर जायची आमची तयारी आहे. तर चला मग जाऊया आता घरावर. भेटू मग डायरेक्ट आपण आता घरी. मित्रांनो आलो आपण फायनली मेंढर घेऊन घरी. तर जामत्याम घरी पोचलो. तर हे पहा आपला वाडा उठेल होता. तर हे पहा पाल सुद्धा दिलेले नाही. तर हे बघा सगळं पाणी पाणी येते. सगळे पालामध्ये बसले होते. तसंच बैलगाडं सोडलं आणि वरतून पाल घाई टाकलं. ते बघू शकता. हे बघ सगळे लोक आता इकडं पालामध्ये बसलेले होते. तर आपले मेंढर पण इकडं उभी आहे. तर पाहू शकता हे पहा आता. तर मग काय बघू शकता धनगराचं जीवन असं असतंय. तर चला मग भेटू गाईस आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि कमेंट करून पुढच्या ब्लॉगला रेडी राहा.